नमस्कार, मी डॉक्टर अदिती काळमेघ. अभिवाचनाचे मर्म उलगडताना या आपल्या सिरीजमधला हा 5वा आणि अंतिम भाग आता आपण पाहत आहोत. आतापर्यंत आपण पाहिलं की अभिवाचनासाठी महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते असतात, ते साध्य कसं करायचं, त्याच्यानंतर अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष अभिवाचन यामध्ये काय फरक आहे, त्यावेळेला नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी. आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलो आहोत. आता काय होतंय की आपण जे अभिवाचन करत आहोत ते आपल्या स्वतःसाठी तर करत नाहीये, समोर बसलेल्या प्रेक्षकांसाठी करतोय ना. त्याचं भान कायम ठेवायला हवं. कधी कधी ना खूप छोट्या छोट्या चुका होतात, म्हणायला त्या खूप अगदी छोट्याशा गोष्टी असतात, पण ह्या बारीक सारीक गोष्टी सुद्धा दृश्य परिणामामध्ये बाधा आणतात. तर त्या टाळता येतात. त्यासाठी त्या कोणत्या हे आधी पाहूया. पहिला मुद्दा, काही लोक ना संहिता अगदी अशी तोंडासमोर म्हणजे डोळ्यासमोर धरून वाचत असतात. त्यामुळे होतं काय की समोर बसलेल्या लोकांना ती संहिता दिसत असते, वाचणाऱ्याचा चेहरा किंवा वाचणारी व्यक्ती दिसत नसते. लोक संहिता पाहायला तर आलेले नाहीयेत ना, अभिवाचन करताना तुम्हाला पाहायला आलेले आहेत. ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी ना. मग कधी कधी ना आपण सांघिक अभिवाचन करत असतो. मग त्यावेळेला प्रत्येकाची बसण्याची पद्धत एकसारखी हवी. म्हणजे कोणी मांडी घालून बसले, कोणी पाय खाली सोडून बसले, कोणी पायावर पाय टाकून बसले. असं जर असेल तर ते दृश्य परिणामामध्ये नक्की बाधा आणतं. तिसरी होणारी चूक, काही लोक एकदा जी खाली मान घालून वाचायला सुरुवात करतात ती संपूर्ण अभिवाचन झाल्यानंतर धन्यवाद म्हणायलाच वर उचलतात. मग अभिवाचन रेकॉर्ड करून त्या प्रेक्षकाला पाठवलं असतं, घरी दिलं असतं तरी चाललं असतं की नाही, किंवा डोळे मिटून ऐकलं तरी चालेल ना. मग अभिवाचन पाहायचं कशासाठी? छोट्या छोट्या चुका आहेत की नाही, टाळू शकतो ना आपण, तर ह्या टाळायला हव्यात. दुसरी एक गोष्ट मला नेहमी काय वाटते माहितीये का, अभिवाचन पाहायला येणारे लोक मुळात वाचनाची आवड असणारेच असतात. मग आपापल्या घरी बसून ते वाचू शकतातच की, इथं यायची काय गरज. आपला वेळ घालवून, कधी कधी तर तिकीट खर्च करून जेव्हा ते अभिवाचन पाहायला येतात तेव्हा काहीतरी अपेक्षा असते त्यांची, काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन होईल, आपल्याला काहीतरी छान मिळेल, आपण काहीतरी छान घरी घेऊन जाऊ अशी त्यांची अपेक्षा असते. मग ती आपल्या अभिवाचनाने पूर्ण व्हायला हवी ना. अभिवाचन करताना नेहमी ताठ बसून प्रसन्न मुद्रेने अभिवाचन करायला हवं. त्यामुळे होतं काय की आपला आवाज पोटातून येतो, ज्यामध्ये सगळ्या भावना अगदी मनापासून दाखवता येतात. जेव्हा फक्त घशातून आवाज येतो त्यावेळेला तो आवाज लवकर थकतो, कधी कधी घसा कोरडा पडतो आणि ते वाचन वरवरचं होण्याचा धोका असतो. मग तो समोरचा प्रेक्षक रमत नाही त्या अभिवाचनामध्ये. तर अभिवाचन करताना ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेत, अधीमध्ये समोरच्या प्रेक्षकांकडे पाहत, त्यांची दाद चांगल्या पद्धतीने स्वीकारत, त्यांच्याशी कनेक्ट साधत आपलं अभिवाचन व्हायला हवं असं मला तरी वाटतं. आणि जेव्हा आपण सांघिक अभिवाचन करत असतो की नाही, त्यावेळेला आपल्या बरोबरीचे जे कोणी असतील, आपले सहवाचक, त्यांच्याकडे पाहत थोडंसं गिव्ह अँड टेक करत जर अभिवाचन केलं ना तर ते जास्त प्रभावी होतं, अधिक उत्कट नाट्यानुभव देतं. तर मला उमजलेलं हे अभिवाचनाचं मर्म उलगडण्याचा मी प्रयत्न केलाय, एक साहित्यप्रेमी म्हणून, एक मराठी भाषेची अभ्यासक म्हणून आणि प्रभावी अभिवाचक म्हणून. ह्यामध्ये मतमतांतर नक्की असतील, पण मनापासून समजून उमजून केलेलं अभिवाचन हे सादर करता म्हणून आपल्याला आणि समोरच्या प्रेक्षकांना सुद्धा खूप आनंद देतं. शिवाय आपल्या लोकांना आपल्या साहित्याकडे वळवण्यासाठी हा एक खूप चांगला मार्ग आहे. नाहीतरी आपल्याला हल्ली सदैव आपल्या मराठी भाषेचं काय होणार ही काळजी पडलेलीच असते की नाही. तर तरुण पिढीला या अभिवाचनाकडं
आकर्षित करून त्यांनी जर अभिवाचन करत राहिले तर आपोआपच त्यांना मराठी भाषेची गोडी लागते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. अभिवाचन काय आहे? सोपंच आहे, कुणी पण करू शकतं आणि अभिवाचन खूप अवघड आहे बाबा. ते काय सहज शक्य नाही. ही जी 2 मतमतांतरं असतात ना, त्यामधल्या गोष्टी उलगडून दाखवण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या दृष्टीने विचार केला तर अभिवाचन ही प्रयत्न साध्य कला आहे. सरावानं ती नक्की साध्य होते. फक्त योग्य दिशेनं आणि सातत्यपूर्ण प्रयत्न असायला हवेत. बस. जे कोणी या अभिवाचनाकडे वळू इच्छितात त्यांना या माझ्या सांगण्याचा नक्की फायदा होईल अशी माझी खात्री आहे. त्यांना त्यांच्या या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.